नमस्कार. राजकारणातील ही सर्वात धक्कादायक बातमी असेल. ही धक्कादायक बातमी म्हणजे शिवसेना उबाठाच्या प्रमुखपदी गणेश नाईकांची नियुक्ती होण्याची जास्त शक्यता आहे. आणि तीच गोष्ट मला आता जाणवू लागली आहे. कारण आपल्याच्यानं होत नाही म्हटल्यावर दुसरा कोणीतरी आणावा लागतो. राजकारणात टेस्ट ट्यूब बेबीचा प्रयोग करावा लागतो. होय, जेव्हा पती पत्नीच्या संबंधातून अपत्याची निर्मिती होत नाही तेव्हा नवा एखादा प्रयोग करून अपत्य निर्मितीचा हा प्रकार असतो. काही ठिकाणी सरोगसी सुद्धा केली जाते. तसा काहीसा प्रकार राजकारणात होण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदेंना आवरण्यासाठी उद्धव ठाकरेंनी जंग पछाडलं आणि गंज चढवून घेतला. पण एकनाथ शिंदे थांबले नाहीत. एकनाथ शिंदे आवरले नाहीत. उद्धव ठाकरेंच्याकडून एकनाथ शिंदेंना संपवणं शक्य झालं नाही. उलट उद्धव ठाकरेंचा पक्ष खालून दुसरा झाला, एकनाथ शिंदेंचा पक्ष वरून दुसरा झाला. पहिल्या क्रमांकावर भारतीय जनता पार्टी, दुसऱ्या क्रमांकावर एकनाथ शिंदे. तर उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत खालून दुसऱ्या क्रमांकावर पोचले. ही उद्धव ठाकरेंची राजकीय कारकीर्द, हे उद्धव ठाकरेंचं राजकीय कर्तृत्व. अगदी फुटल्यावर एकनाथ शिंदेंच्या नातवावरही टीका करून झाली होती. आठवतोय दसरा मेळावा, उद्या नातवालाही नगरसेवक करा म्हणतील, तीही टीका करून झाली होती. सगळं करून झालं, पण एकनाथ शिंदे काही संपले नाहीत. हा मोठा प्रॉब्लेम होता. आता त्यांचे बडगुंजे प्रवक्ते यांना लक्षात आलं की आपल्याकडून काहीच होणार नाहीये. आपला माणूस ना एकनाथ शिंदेंना पराभूत करू शकेल, ना भाजपला खाली खेचू शकेल. एकनाथ शिंदेंचा पराभव करणं जमत नाहीये, तिथे भाजपचा काय होणार आहे? आपले बडगुंजे प्रवक्ते वारंवार बोलून शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न करतात, पण ते कसं आहे माहित आहे, असं वर बघून पचकन थुंकल्यासारखं आहे. आभाळाकडे बघून थोडं वर जातं, जेवढा तोंडात जोर आहे तेवढा, आणि मग पचकन ते खालीच येऊन तोंडावर पडतं आपल्या. अशी स्थिती बडगुंजा प्रवक्त्यांची होती आहे. आता काही जणांना वरचा त्रास खालचा त्रास एकदा सुरू झालाय, हा भाग वेगळा. आता उद्धव ठाकरेंच्याकडून काहीच होत नाही हे लक्षात आल्यावर नवा कोणीतरी आणणं आवश्यक आहे ना. नवा कोणीतरी आणणं आवश्यक आहे. मग पकडा कोणाला? गणेश नाईकांना. कारण गणेश नाईकांच्या हातामध्ये एकनाथ शिंदेच्या काळातील काही फाईल्स आहेत. फाईल्स म्हटलं ना तर आता प्रत्येकाच्या फाईल प्रत्येकाकडे आहेत. राहुल गांधीकडं एप्स्टीन फाईल आहे, तर भाजपवाल्यांकडं एडविना फाईल आहे. एप्स्टीन फाईल मधलेच काही राहुल गांधींच्या कर्तृत्वाचे उतारे भाजपकडे आहेत. म्हणजे प्रत्येकाच्या फाईल कोणा ना कोणाकडे तरी आहेत. म्हणजे सिंचनची फाईल क्लोज झाली आहे, तर नवीनच भ्रष्टाचाराची फाईल पुढे आली आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या फाईल प्रत्येकाकडे आहेत. त्या कधी उघडायच्या नाही, हे राजकीय तडजोडीवर ठरत असतं. आणि सामान्य माणसं उगाच लेखाची आता याची फाईल उघडणार, याची वाट लागणार असं म्हणून ओरडत असतात. आपलंही तसंच होतं नेहमी, का आता याचं होणार. आम्हाला वाटलं होतं स्वप्ना पाटकर प्रकरणात संजय राऊत ठासली जाणार, त्या पत्राचाळ प्रकरणात संजय राऊतांची ठासली जाणार. पण संजय राऊत रोज उठून बोलतायत मस्तपैकी. स्वप्ना पाटकर आता आपलं आयुष्य जगताना काय धोका होईल याचा विचार करतायत. राजकारणात अशा फाईल निघत नसतात. फक्त एकमेकांना नियंत्रण करण्यासाठी या फाईलचा वापर केला जातो. हे एक कटू सत्य जे आपल्याला आधीच विदित होतं, ते आता खात्रीनं पटू लागलंय. एवढाच फरक झालाय, बाकी काय नाही. आता खात्रीनं पटू लागलाय. उगाच अच्छा दिन आएंगे या विश्वासावर आपण हे सगळे लुच्चे अंदर जाएंगे, अच्छे दिन आएंगे असं जे म्हणतो ना, ते सगळं भ्रमनिरास या पातळीवर होऊ लागलंय. टप्प्याटप्प्याने होईल म्हणतात, कधी तो टप्पा येणार आहे माहीत नाही. पण आता संजय राऊतांनी या एकनाथ शिंदेच्या फाईलमुळं गणेश नाईकांनाच सत्ता सोडून उबाठात या आणि एकनाथ शिंदेची वाट लावा असं सांगितलंय. आपल्याला जमत नाही. लोकाला बोलवून घेऊन अपत्यप्राप्तीचे उद्योग करायचे, असा हा सगळा प्रकार आहे. काय संजय राऊत एवढे असू शकतील, एवढे कसे ते तुम्हाला माहित आहे. पण वादीसाठी हल्या कापणे असा जो प्रकार आपल्याकडे म्हण आहे, तसा वादीसाठी हल्या कापायची किंवा नाल सापडली म्हणून घोडं घ्यायचं
असला प्रकार करण्या इतके असमंजस नेते गणेश नाईक नाही आहेत. उजाड ओसाड गावची पाटीलकी गणेश नाईक घेऊन काय करणार आहेत? काय उपयोग आहे? जसं शरद पवार काँग्रेसबाबत म्हणले होते की काँग्रेस म्हणजे आता विरान हवेली झाली आहे, बंजर जमीन झाली आहे, तसं या शिवसेनेतल्या एका तुकड्याचा उबाठा गटाचा प्रवेश करून त्याचा प्रमुख होऊन त्याच्यावर का तर फक्त एकनाथ शिंदेचं नुकसान करायचंय म्हणून आपल्या राजकीय कारकिर्दीला डाग लावून संपवून त्याला संपविण्याचा प्रयोग करायला गणेश नाईक शेख चिल्ली नाही आहेत. जसे शेख चिल्ली त्या ह्याचे नेते आहेत, काय बडगुंद्याचे नेते आहेत. शेख चिल्लीच की सूड हवाय मला सूड, एक तर तू तर राहशील नाही तर मी तर राहीन, तू तर कलंक आहेस, तू तर डागच आहेस, असं म्हणणं म्हणजे शेख चिल्लीच की. जे आपल्याच्यानं शक्य नाही ते करण्याचा प्रयत्न करणे आणि त्यात आपलंच नुकसान करून घेणे याला शेख चिल्ली होणं म्हणतात. बरं, यातला इंग्रजी आणि मराठी उद्धव ठाकरेंच्या सवयीनं जर शेख आणि चिल्ली असा दोन्ही शब्द वापरायचा ठरला तर उद्धव ठाकरेंना शेख होऊ शकतात ना चिल्ली म्हणजे मिरची होऊ शकतात. ते कुणाला लागतच नाही. हे आपलं उगीच आपण खूप तिखट बोललो, आपण खूप खमंग बोललो या पातळीवरचं. ते खून भी देंगे, जान भी देंगे, देश की मिट्टी कभी न देंगे असं जोरात म्हणणाऱ्या माणसाचं वाक्य जर काही नेत्यांच्याकडे दिली ना तर ते परेश रावल सारखं म्हणतील, खून भी देंगे, जान भी देंगे, देश की मिट्टी कभी नहीं देंगे रे बाबा. तसं या नेत्याचं काम आहे. हा ना आवेगाने बोलू शकतो असं म्हणणं ठीक आहे, फार उगी आगाऊपणा करण्याची आपल्याला गरज नाही आहे. मग आपल्याला जमत नाही म्हणून शिंदेंना नामोहरम करण्यासाठी एकनाथ शिंदेंना बोलवाय, आपलं गणेश नाईकांना बोलवायचं, हा सगळा प्रकारच हास्यास्पद आहे. त्यामुळं हे असं सरोगसी करणं, हे असं टेस्ट ट्यूब बेबीचा प्रयोग करणं, हे असं दुसऱ्याच्या दारात पाठवणं संजय राऊतांना कितपत पटतंय बघावं. पण एवढं नक्की सांगतो, आपलाच नुकसान करून घेण्यासाठी गणेश नाईक उद्धव ठाकरे नाहीत. नमस्कार. जागृतीचा विधायक बुरुज